अगं उरक की कना 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 भाकरी कर की करते की तुम्हाला काय पसंत नाही आता इथं आ कॅमेरा धरता या सारखं येड्यावी करते कना कना भाकरी करावं शेतीतली कामं करावं ते असलं नाही. आता पावसात माझ्या बापाने केलं होतं काम काय करायचं गट्टर खाली का जाऊन रानात मुलकाई दगड पडली ती उचलून जाऊ की मग काय तुम्हाला सांगत बसला या मला काना मणी घ्यायचं कानातलं घेतलं तर टुमणी मारली आता मणी घ्यायचं तर तुम्ही बाजरी करा आता दगड यायचा नव्हता रानात मला मी का रिकामी दिसली काय तुम्हाला मी रोजगारी दिसली काय इथं कारण नाही बसा मला काय घेऊन देण नाही भाकरी करून खाया घालते ती बघा शेतीत कष्ट करतोय ती खावा नाहीतर पुन्हा आण मागत जाचाल दारोदार. बरं इथं मला शिकवायला आला होता तुम्ही आता उगा तुम्ही माझ्या नादी लागू नका वैताग देऊ नका मला आता जाऊ गेली बाजूला आता तुम्ही हिथं आलाय मी आपली गपची बसते ती उगा लय काय फायदा घेतलाय तुम्ही काय का नाही बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला सोडलाय आणि दररोज घरात स्वयंपाक चुलीवर आता पावसा पाण्याचा पावसात माझ्या बापाने केला होता का स्वयंपाक काय करताय इथं तुम्हाला मी इथं नाही गॅसवर शिगडीला करा ना तर गिळाय भेटायचं नाही शिरा गिळा आता म्हणून लई करू नका उड्या मारू नका जनावर कोण आले की टपल्यावर बच्चा देऊ तो अगोदर एकटी चहा डोस की मी चहा पिऊन काय पिऊ तुम्हाला काय घेणं नाही मन घालताय चहा उलट्या होतील माझ्या दुपारच्या 12 वाजले तरी तू स्वयंपाक नाही उद्या मला काय रोजगाराला जायचं नाही कुठं मी करील नाही झोपीन नाही ना तुला आता वायले टाका पाहिजे वायले कशी टाकतील त्यांचं बघते की एखादं निकालच करते वायले टाकणार याचं मग मलाही म्हणते बाजरी वायले टाकणारी त्यासनी काम होतंय का मला वायले टाकणार सगळ्या भाकऱ्या करपवलेल्या होय करपवले ते का चप्पीत घालू का नाही तुमच्या ही का भाकर करपवली ना मग काय ही भाकर करपवली का बघा मित्रांनो भाकर बघा अगा मी सगळ्या भाकरी जाऊ तुम्हाला बघा भाकर अशीच भाजतील मग काय कच्ची भाकरी वाजते का नाही पिठच खायचं वलवून नाही तर मग भाकरी करपोय बी नको कशालाच नको मिळतंय ती लयच ही करताय हाय का नाही पण आता गारा गिळून झालाय आता काय टेन्शन नाही तो नव करून घातला आता भाऊजीने घातलं ना म्हणून आता उड्या मारायला लागल्या होतं आता मी भाकरी केलेल्या मनाने जाते त्या रात्री परत म्हणणार नाही ती बायकोला भाकरी करून खाया घातली नका तो करून खाया घातलं म्हणताय एकच दिवस भाऊजीने गारा घातला म्हणून मी तिला भाकरी करून वाटू नाही म्हणून घातला भाकरी करीन म्हणली असं मी घराच करून खाया घालावं म्हणली असं तशी लई मोर्ची आहे या दिसती तशी येते अजून त्या करडाची कडदान नाही जावर आणि कडदान घेऊन यायचा नाही तर बसा बोंबला त्या करडाचं मी मला आता काय घेणं देणं नाही करडाचं मी काम करावं तर पैसा आपल्या हातात आहे मरू दे तिकडं अगं तुलाच पैसे द्यायचे करडाचं करड चांगली सांभाळ सांभाळा बसा आता मी सगळं काम सोडून दिले 10,000ला 1 करोड गेलं पाहिजे होय 10,000 रुपयाला करड गेलं की म्हणायचं 2,000 रुपयाला गेलं मग झालं पैसे गेलं त्यांच्याच खिशात मी काय करा वाईट होत बसाव काही अगं तू प्रामाणिक कष्ट केलं तर तुला पैसे मिळतील 4 रुपये नको नको मला प्रामाणिक बी नको पैसे बी नको तुमचं मला काय मला हाय तेवढंच आपल्या सुखाने जगू द्या आता सुखान जगत ना मग काय करते तू नाही लय सुखाय घ्यावं नवरा आता बाजरी तर आम्ही सगळी आणली बाजरी तर सगळी भावानं भावजानच भरली बळतात नाही तू खुडू लागायला फक्त लाज खाज पुन्हा आलती तुला सारखं फक्त पिवळी झाड झाली पाहिजे असं तुझं ध्यान आहे इकडं लोकांच्या अंगाची साल का निघाणार ती मस्त जीन्स पॅन्ट
घालते ती, टॉप घालते ती, शर्ट घालते ती, नवीन किरी घालून अगं कपाट भरलं की साडी आहे ना, तुला काय नेही वाटत नाही का? मला माहितीये की कालवा करायला लागला इकडं आता माझ्यापाशी. नाही पण तुला कपाट भरलेलं असून मुद्दाम तू असं साडी घालते दररोज एकाच कलरची साडी. अगं साड्या काय इकल्या मी तुझ्या? लग्न झाल्यापासून 8 वर्ष झालं लग्नाला. मग कपाट काय उगाच भरलंय का? इकडे फिराय गेली तकडं फिराय गेली, येताना साड्या घेऊन येताय आणि घरात ठेवताय. जगाला वाटावं आम्हाला 2च साड्या येत्या, काय करायचं असं चाललंय. नवऱ्यानं मला जर महिन्याला 2-2 साड्या नवरा घेतोय बघा मला. मला तर लग्न झाली अशी एक साडी नाही घेतली नवऱ्यानं. कपाट उगाच भरलं का? कपाट उगाच भरलं का? लग्नातली आहे त्या का पण लिहायच नाही. बाप्पाने घेतलेल्या त्या काय इकडे तिकडे गेल्यावर घेतलेल्या आहे त्या. एक साडी घेतली बाहेर आणि तेवढी सरगाऱ्यातनं घेऊन सुद्धा नाही म्हणते. अवघड झालंय सगळं. तुम्ही खरं बोलता का? एक शब्द फक्त नाही म्हणायचं आणि 3.5 भाकरी खायचं असं तुझं झालंय. नाही म्हणायचं. आता तुम्ही जनावर राखवायला का सगळ्या भाकरी हे उडते त्या मनानच. मग परत मला पूजेने भाकरी खाल्ल्या काय की बसून खातेच मग काय वाऱ्याकडे तोंड करू काय मी? तुम्हाला काय वाटतं तिनं खाऊ नये म्हणून मी? अगं आता 3 कणके भरले त्या ती सुद्धा हाप होतील आता वर्षाच्या आत. वर्षाच्या आत खाय का बकासूर आहे का एवढं? तुम्ही जरा कमी खावा, माणसाने खावा जरा. नाही मिळाली खाऊ नका. आणि बाजरी भाकरी तीळ लावून मीठ टाकून असं करायला सोडले द्या आणि नुसतं पाणी लावते आणि थापते. काय अगं जर चांगला स्वयंपाक कर. किलो भर नाही का तीळ आणून द्यायचं, मिठाचं 2-4 पुडा आणून द्यायचं, करून घालाय का? मला नेट लागतंय बी. तुमच्या घरात तीळ आहे का बघा, दाखवा बरं. थोडं खायचं पण चांगलं खायचं, रुबाबात जगायचं. गिरायसाठी इथं सांगायला लागला तुला स्वयंपाक सुद्धा कराय ना. करून खावा मग. ये ना मला तर तुम्ही करून खावा. मला काही नेट आलं नाही करून खाय तुम्हाला गाणायला. तुम्ही खायचं हाताने करून आता आपल्या. मी आपली म्हणते कुठं जाऊ दे ह्याच्या नादी लागायचं, जाऊ दे नादी लागायचं. ही मुदामच करते रे या. दरवाजा आलेला दिवस मला हाय चांगला नाही. अगं तू सगळे पुढवून काम करायला पाहिजे. तू काम केलं मग समाधान वाटतं आम्हाला. काम केलं तर गोड आहे, नाहीतर दोड आहे. मी बाजरी तुम्हाला वाळू घालू लागली असतं तर तुम्ही तुपात गोळलं असतं, साखरात गोळलं असतं मला, आहे का नाही? एवढं किती माणूस आहे तुम्ही. स्वार्थपणा सत्ताया आपल्याला नेट नको. अगं सोन्याचं दात कन्यावून केलं अगं ये पसरू लागायला तर तू आली का? नाही आली. आणि आमच्या पिठाच्या भाकरी कशा खाती मग? तू भाकरी सुद्धा खाऊ नको आजच्यापासून. आतापासून तुमची भाकर खात नाही. आता हाटीला जेवायला जाते तेवढं 10,000 रुपये द्या मला. हाटीला दररोज जेवायला जाते. द्या पैसे. 10,000 रुपये देताय का? का बसली दात खाली बसली काय? माझ्याकडे 100 रुपये बघाय नाही तर मग काय वर तोंड करून बोलताय नुसतं मला? बोलायचं रावरावच्या बाता रुपड्या नाहीत तुमच्यापाशी आणि दुसऱ्याला करताय तुम्ही.